हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू मिनी ब्लॉग. तर आजचा ब्लॉग खूप 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 जास्त स्पेशल आहे. का तर आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आणि आज आम्ही खास या शेवटच्या दिवशी एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं आहे आमच्या सासूबाईंसाठी, मम्मींसाठी. त्यांना अजिबात माहीत नाही आहे की आम्ही काय करणार काय नाही. असाच रँडम थॉट आला की आपण 9 दिवस देवीची पूजा करतो याच कारणासाठी की आपल्याला देवीचा खूप आधार आहे आपल्या लाईफमध्ये. कधीही कुठल्याही वाईट काळात किंवा चांगल्या काळात आपण नेहमी पहिलं जाऊन तिला मान देतो किंवा तिला पूजतो. तर असंच रँडम आम्हाला वाटलं की आपल्या घरामध्ये पण अशी एक व्यक्ती आहे जी आपल्याला प्रत्येक संकटामध्ये एक असा आधार असतो की हां चला मम्मी आहे. हां, सो मी म्हटलं आपणही त्यांचा थोडासा आदर करू, त्यांनाही खुश करू. असा छोटासा थॉट घेऊन मी, वहिनी आणि दिदी असं आम्ही तिघींनी हा छोटासा सरप्राईज प्लॅन केला आहे. त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना आम्ही गिफ्ट करणार आहोत. साडी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. सो त्यांची रिॲक्शन ही खूप सरप्रायझिंग असणार आहे आणि आम्ही पण फार एक्सायटेड आहोत या सगळ्या गोष्टींसाठी. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो आज या निमित्ताने ब्लॉगमध्ये खास बनीला पण काहीतरी बोलायचं आजीविषयी. आजी आम्हाला नेहमी काहीतरी सरप्राईज आणि खूप काही गिफ्ट देते, त्यामुळे आज आम्ही तिच्यासाठी गिफ्ट आणतोय आणि सरप्राईज. हां, तर मग आजीचं एक्सप्रेशन्स बघायला आम्हाला खूप आवडणार आहे, हो का नाही? येस. आणि आम्ही हे सगळं बनी शूट करणार आहे, हे सगळा व्हिडिओ आजीचा आणि आमचं जे काही प्लॅन आहे ते. ओके, सो सगळ्यांनी व्हिडिओ बघ. सो दीदींच्या घरी घटस्थापना असते. सो घट बसले होते. देवी छान नटून थटून दीदींनी बसवल्या होत्या आणि तिथे जे प्रसन्न वाटत होतं ना, ते फार 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 मनाला भावणारं होतं आणि फार छान वाटत होतं तिथे. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून देवीची आरती केली, देवीचा आशीर्वाद घेतला आम्ही सगळ्यांनी. आशा नरहते शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. काही विवाद करिता पडलो प्रवाही केतू भक्ता लागी पावनागनुसारी प्रकट पद्मावती निर्धर्मचारी. आणि मग ठरलेलं सरप्राईज घेऊन आम्ही मम्मीसमोर आलो आणि मम्मी खरंच सरप्राईज होत्या फार. त्यांना माहीत नव्हतं की आम्ही हे काय चाललं आहे, काय करतो आहे, काय नाही. आणि मग हे सगळं बघितल्यावर खरंच त्या फार खुश झाल्या होत्या. प्रोग्रामचं जे काही आहे ते छानपैकी एका छान शब्दांमध्ये मांडायला एक व्यक्ती इथे आहेत आणि त्या आता पुढचं सगळं सांगतील तुम्हाला. नमस्कार. मला असं वाटतं की नवरात्र हा सण फक्त देवीची पूजा यासाठी नाही, तर तो आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक स्त्रीमध्येच एक लक्ष्मी आणि दुर्गेचं स्वरूप आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्या स्त्रियांनी जर एकमेकांना जर टीकेपेक्षा कौतुक केलं, स्पर्धेपेक्षा सहकार्य दिलं आणि एकमेकींचे पाय न ओढता एकमेकांना वर ओढायचा प्रयत्न केला, तर तीच खरी भक्ती असणार आहे. आपण या नवरात्रीमध्ये नवदुर्गेची पूजा करतोच, पण त्याचबरोबर आपल्या घरातल्या स्त्रियांचाही सन्मान केला पाहिजे. आई असू दे, सासू असू दे, वहिनी, नणंद, बहीण, सगळ्यांचाच आपण सन्मान आणि सत्कार करूयात. आणि याचसाठी आम्ही यावर्षी आमच्या घरातल्या ज्येष्ठ स्त्रीचा, माझी काकू, आई, सासू अशा आमच्या काकूंचा ओटी भरून सत्कार करणार आहोत आणि ही प्रथा आम्ही दरवर्षी सुरू ठेवणार आहोत. आणि मग आम्ही मम्मींना ओवाळलं, त्याच्यानंतर त्यांची ओटी भरली आणि खरंच त्यांच्या मनातला आनंद आणि भावना ह्या त्यांनी शब्दात व्यक्त नाही केल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. तर तुम्हीही तुमच्या आजूबाजूंच्या स्त्रियांना जेवढं खुश ठेवता येईल तेवढं ठेवा, असं माझं मत आहे. कारण की जर घरातली स्त्री ही खुश असेल तर तुमचं आयुष्य आपोआप खुश होऊन जातं. तुम्हाला काही वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज पडत नाही. सो या सगळ्यानंतर आम्ही पण मस्तपैकी डिनर केला आणि घरी आलो. आपणही भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.